हॅलो गाईज, मी आज बनवणार आहे सोयाबीनची भाजी. सोयाबीन आता भिजायला घातलेले कोमट पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेऊन हे कांदे घेतले, बारीक कट करून घेतलेला आहे. टमॅटो, मिरची, लसूण, कढीपत्ता घेतलेला आहे. हे शेंगदाणे घेतलेले आहेत. याला भाजायचं आहे. आता मिरचीला आणि शेंगदाण्याला चांगलं खरपूस भाजून घ्यायचं, त्याचं वाटण करायचं आहे. आता मी शेंगदाणे भाजायला घेते. शेंगदाणे भाजून घेत आहे. शेंगदाण्याला खरपूस चांगलं भाजून घ्यायचं आहे. शेंगदाणे भाजले की मग मिरची पण भाजून घ्यायची आहे. मग याचं वाटण करायचं आहे. मिरची, लसूण आणि शेंगदाण्याचं वाटण करून घ्यायचं आहे. मिरचीला पण खरपूस भाजून घ्यायचं आहे चांगलं. मी याच्यामध्ये तेल पण नाही टाकलं आहे मिरचीमध्ये, बघा तुम्ही. वाटण करून घेतलेलं आहे. आता मी याच्यात कढीपत्ता, तेल टाकलेलं आहे कढाईमध्ये आणि कांदा टाकलेला आहे. कांद्याला खरपूस भाजून घ्यायचं आहे आणि वाटण टाकायचं आहे. वाटण टाकून याला खरपूस भाजून घ्यायचं आहे. शेवटला टमॅटो टाकायचा आहे. याच्यात टमॅटो पण टाकलेला आहे बघा. वाटणच्या आधीच नाही टाकायचं टमॅटो, शेवटला टाकायचं. वाटणला खरपूस भाजून घ्यायचं, मग टमॅटो टाकायचा. आता बघू शकता तुम्ही मसाले वाटण कसं मी तेल सुटेपर्यंत चांगलं खरपूस भाजून घेत आहे. टमॅटो पण शिजत आहे त्याच्यामध्ये. खरपूस चांगलं भाजून घेतलेलं आहे. आता मसाले टाकते. मिरची पावडर घेतलेला आहे 2 चमचे. मीठ घेतलेला आहे 1 चमचा. 1 चमचा हळद घेतलेली आहे छोटा. ही धनिया पावडर, हा सब्जी मसाला घेतलेला आहे आणि हा गरम मसाला घेतलेला आहे. हे सर्व एकजीव करणार आहे. आता याच्यात टाकणार आहे बघा. आता मी मसाले टाकत आहे सगळे. तेल सुटेपर्यंत याला पण एकजीव करत राहायचं आहे. मस्त तेल सुटलं की मग याच्यामध्ये सोयाबीन टाकायचे आहे. खरपूस भाजून घ्यायचं आहे मसाला पण. तुम्ही बघू शकता कसं तेल सुटतं याला, मसाल्यांना. आता एकजीव करून घेतलेला आहे बघा तुम्ही. तेल कसं सुटे मसाल्याला. आता याच्यात सोयाबीन टाकूया. खूप छान लागते सोयाबीनची भाजी. अशा पद्धतीने करून बघा तुम्ही, खूप छानच लागते. याला